नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीचा जाम कसा बनवायचा हे बघणार आहोत. याला तुम्ही साखर आंबा देखील म्हणू शकता. अगदी कमी साहित्यात तयार होणारी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे गोड किंवा आंबट कोणतीही कैरी वापरू शकता. आता एक पिलर घ्यायचा आहे आणि त्या पिलरने या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला कैरीचे साल आवडत असेल तर नाही काढले तरीही चालेल, पण मी इथे काढत आहे कारण की साल काढल्यामुळे साखर आंब्याला छान असा एक रंग येतो. तर अशा प्रकारे दोन्ही कैरीचे मी साल काढून घेतलेले आहेत. आता इथे मी एक किसणी घेतलेली आहे. याला जाड आणि बारीक असे दोन्ही छिद्र आहेत. तर इथे मी एक कैरी जाडसर अशी किसून घेणार आहे आणि दुसरी कैरी एकदम बारीक अशा किसणीने किसून घेणार आहे. तर हा साखर आंबा खाताना दाताखाली थोडीशी कैरी आली की टेस्ट देखील छान लागते. पण तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही दोन्ही कैरी बारीक किसून घेतल्या तरीही चालेल. तर अशा प्रकारे जाड आणि बारीक अशा दोन्ही प्रकारचे कैरी मी इथे किसून घेतलेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस बघूयात. तर आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेतलं आहे. तूप छान असं विरघळलं की त्यानंतर यामध्ये मी 2 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहे. यामुळे या साखर आंब्याला छान असा फ्लेवर येतो. अर्धा मिनिट दोन्ही छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला किसून घेतलेली कैरी टाकून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तर 1 मिनिटभर कैरी तुपामध्ये छान अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतली आहे. तर इथे मी 2 वाट्या किसलेल्या कैरीसाठी 1 वाटी साखर वापरली आहे. हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर गोडाचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तर आता ही साखर यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. इथे बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटातच साखर छान अशी मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर व्हायला लागलेलं आहे. तर या साखरेमध्ये झालेल्या पाण्यामध्येच आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे. तर इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून 7 ते 8 मिनिटे ही कैरी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ही कैरी छान अशी शिजल्या गेलेली आहे आणि हे मिश्रण देखील एकदम घट्टसर झालेलं आहे. तर इथे आपल्याला आपला साखर आंबा परफेक्ट झाला की नाही हे चेक करण्यासाठी बोटावर थोडंसं पाक घ्यायचा आहे आणि 1 तार झाली की समजून जायचं की आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे. आता हा साखर आंबा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा आहे. चला तर मग आजची ही एकदम झटपट आणि चटपटीत अशी साखर आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा. लहान मुलांना हा साखर आंबा आवर्जून द्या. खूप हेल्दी रेसिपी आहे आणि लहान मुले आवडीने देखील खातील. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.